शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयात 10वीच्या परीक्षा केंद्राला भेट देत कॉपीमुक्त अभियानासंदर्भात आढावा घेतला। आपल्या राज्यात यंदा 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत। पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालयात भेट दिली। 12वीच्या परीक्षेदरम्यान आतापर्यंत एकही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही। कॉपीमुक्त अभियानाला विद्यार्थी प्रतिसाद देत आहेत। भेट देत असताना विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही अशी काळजी आम्ही घेत आहोत। आपल्या राज्यामध्ये दरवर्षी बोर्डाच्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा होत असतात आणि यावर्षीपासून ह्या परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये आणि विशेष करून कॉपीमुक्त व्हाव्यात याचा प्रयत्न यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे मंत्री सन्मान्य दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात आमच्या विभागाने घेतला होता। त्या दिशेने सर्व प्रयत्न देखील सुरू आहेत। 12वीचा पहिला पेपर असताना मी शेगाव दौऱ्यावर असताना तिथल्या एका विद्यालयामध्ये भेट दिली होती। आज पुणे जिल्ह्याचा दौरा सुरू असताना अण्णासाहेब मगर विद्यालय पिंपळी सौदागर या ठिकाणी भेट दिली। आज जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10वीची परीक्षा आजपासून सुरू झालेली आहे आणि 16 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसत आहेत। जवळजवळ 5130 केंद्र आहेत आणि सगळ्या केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट अशी परिस्थिती आहे। व्यवस्थितपणे पद्धती बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी परीक्षा पद्धतीचा अवलंब होत आहे। नागरिक आणि विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि जे अभियान या ठिकाणी शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलं होतं ते यशस्वी होताना दिसते। आपण जर बघितलं की 12वीची परीक्षा मागच्या जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून सुरू झाली आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉपीचं प्रकरण त्या ठिकाणी आढळलं नाही आहे। सर, ग्रामीण राज्यात ग्रामीण भागामध्ये म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये असं परिस्थिती मोठ्या प्रमाणात कॉपी होते। लोक अक्षरशः बांबून किंवा दोरीनं असं कॉपी करताना दिसतात। नाही, मोठ्या प्रमाणात होत नाही। एखाद दुसरं प्रकरण त्या ठिकाणी कदाचित झालं असेल आणि ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दाखविण्यात येतात, पण एकंदरीत जर का आपण परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेष करून आनंददायी वातावरणामध्ये परीक्षा सगळ्या ठिकाणी चालू आहे। सर, आपण म्हणजे परीक्षा केंद्रांना विजिट देतात, परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे, अशा वेळेस विद्यार्थ्यांना काही डिस्टर्बन्स होणार नाही कारण की तुम्ही आतमध्ये जाऊन विचारता, याची काय खबरदारी घेतात? याची खबरदारी म्हणूनच आपण जाताना फक्त आपल्यासोबत त्या विद्यालयाची HM आणि साधारणतः तिथले शिक्षणाधिकारी याच्या व्यतिरिक्त आपण कोणालाही घेत नाही आणि विद्यार्थ्यांना कुठेही त्याच्यामध्ये अडचण न होता आपण त्या ठिकाणी पाहणी करतो।